मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. अक्षय तांडेल ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या अक्षय लगेच यायचंय. अक्षय यांनी यायचंय आणि अनुपजी पाटील साहेब या ठिकाणी आत्ताच उपस्थित झाले. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. इथून आपण पाहतोय अनुप पटेल साहेबांच्या शुभ आगमनाने आपण पाहतोय इथून मॅन ऑफ द मॅच दिली झाली. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. अगदी वन अँड आर्मी ज्या पद्धतीने आपण म्हणतोय एकता लढाव वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली अक्षय तांडेल यांची आणि चांगली बॅटिंग झाली. मॅच विनिंग करून दिली. आदित्य झा की मम्मी उनको ढूंढ रही है, अगर किधर रहेगा आदित्य झा तो प्लीज मम्मी से मिले आप. आदित्य झा स्टेज के पास आ जाइए. आदित्य झा या ठिकाणी आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर आधी आपण स्वागत सन्मान करून घेऊयात. जिथे आपण पाहतोय अनुपजी पटेल साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी चिराग पाटील यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात यथोचित स्वागत सन्मान. आणि आपण पाहतोय स्वागत सन्मान होत असताना ओके स्क्रीनवर आपण पाहू शकतायत आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत. अगदी खूप चांगल्या पद्धतीने जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे आलेल्या पाहुण्यांचं. अनुपजी पाटील साहेब थँक्यू व्हेरी मच. जाऊया आपण एकदा मॅच कडे जिथे मॅच सुरू होते. प्रकाश 11 टीम ज्यांनी टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण. इथून जर पाहिलं तर फलंदाजीसाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पाहिलं तर कौशल आणि अंकित. कौशल आणि अंकितची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज रुपेश आपल्याला पाहायला मिळते. रुपेशवर पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय आणि पहिल्याच चेंडूवर पाठवलंय चेंडूला सीमारेषे पार चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी बॅटच्या रडार मध्ये होता चेंडू आणि या चेंडूवर प्रहार खूप चांगल्या पद्धतीने केलाय. षटक क्रमांक जर पाहिला तर पहिल्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून पुढचा चेंडू यावेळेस कडक प्रहार परंतु वा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडूला थांबवतोय. सत्यम होता त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय सत्यमने. चला डगआउट मधून कोणीही आवाज करू नये जेव्हा चेंडू टाकतायत त्यावेळेस. टाइम कारण की टायमाचं बंधन आहे लक्षात असू द्या. येस पंचांकडून वॉर्निंग दिली जाते. यावेळेस चांगला फटका. इथून जर पाहिलं तर नक्कीच प्रथमेश होता त्याला बीट करून चेंडू निघून गेलाय. जवळच जर पाहिलं तर अगदी चेंडूने चकवा दिला. चेंडू सीमारेषे पार पडतं आपल्याला पाहायला मिळालं. आणि आपण पाहतोय आनंद दोडी साहेबांचा हा संघ प्रकाश 11 टीम पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस कडक प्रहार परंतु वा चांगलं क्षेत्ररक्षण. मोनू आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण करताना मोनू चेंडूला थांबवतोय. रन्स मात्र नक्कीच वाचवल्या जातील आपल्या संघासाठी. 3 एकंदरीत धावांचा जर विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 9 या आकड्यावर. कासरवाडी वडावली कासर वडावली या संघाचा एक टी शर्ट जर्सी आपण पाहू शकताय. तर दुसऱ्या बाजूला धाकटी डहाणू म्हणजे आपल्या पालघर जिल्ह्यातील. यावेळेस रुपेशने घेतलाय बळी मी म्हणेन. चांगला चेंडू टाकला सरळ स्टंपामध्ये चेंडू आणि इथून जर पाहिलं तर विकेट मिळतोय. पहिला विकेट या ठिकाणी नक्कीच डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळाला. इथून आपण पाहतोय
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुनीत आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतायत. इथून जर पाहिलं तर मोरू मोरू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी इथे सज्ज झालाय. डावखुरी हाताचा फलंदाज यावेळेस जर पाहिलं तर अंदाज चुकलाय मी म्हणेन. चेंडू जर पाहिलं तर सरळ सीमारेषे पार गेलाय. तिथे बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. फटका मारताना कुठेतरी बॅलन्स जो होता बॅटचा तो फेस जास्त ओपन झाला आणि त्याचमुळे बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. इथून जर पाहिलं तर चांगली सफलता मिळाली. संघाचे गोलंदाज मोरू याला पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमण करताना कुठेतरी चुकले आणि तदनंतर आपण पाहतोय विकेट मिळालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक कॅप्टन आहे स्वतः दीपक सिंग आणि इथून जर पाहिलं तर कॅप्टन पारी खेळावी लागेल त्याला. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू डॉट आलाय. इथून जर पाहिलं तर थांबवलंय पूर्णपणे. अमोल पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला आनंद धोडी साहेबांचा संघ. इथून मात्र आपण पाहतोय चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु यू मिस आय डेफिनेटली हिट म्हणून दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज मोरू ज्यांनी विकेट घेतल्यात आतापर्यंत 2. अक्स 11 संघ आपलं एक्स्ट्रा खेळाडू इथे पाठवायचं आहे प्लीज. आम्हाला नावं माहिती नाहीयेत. अक्स 11 टीम बॅट्समन नेम लावण्य आलाय फलंदाजीसाठी. इथून आपण पाहतोय एक चेंडू खेळलाय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आमचे मान्यवर रजा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जो टायमिंग काढलाय खऱ्या अर्थाने टाइम कोणाला नसतो परंतु वेळ देणं खूप गरजेचं आहे आणि तीच वेळ या स्पर्धेमध्ये आपण दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज आहे. यावेळेस टॅपचा फटका परफेक्ट अगदी बॅटच्या मधोमध आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार. पुनीत आपल्याला पाहायला मिळाला. पुनीत आपल्याला पाहायला मिळतंय आक्रमण करताना. ओव्हरची होते समाप्ती. आता मात्र आपण पाहतोय लावण्य आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजीसाठी. आता मात्र सज्ज झाला. षटक क्रमांक 3 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार. ओमकार आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू इथून जर पाहिलं तर थोडासा टॉस केला होता, बॅटच्या रडार मध्ये होता. चेंडू जर लागला असता तर आक्रमण पाहायला मिळालं असतं, चांगलं आक्रमण. तर इथून चेंडू चुकवलाय. यानंतर आपण पाहतोय आणखीन एक मॅच जिथे नवीन क्रांती एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला HD विनर. नो स्कोर आहे, नो स्कोर आहे, त्यामुळे रन्स मिळणार नाहीये. यावेळेस टॉप जबरदस्त फटका. अगदी जर पाहिलं तर टॅप केलंय चेंडूला आणि पाठवलंय सीमारेषे पार चौकारासाठी. चौकार येतोय आणि 4 धावांनी धावसंख्या जर वाढली तर 18 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 18 धावा स्कोर कार्ड वरती. 18. इथून आपण पाहतोय तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणखीन एक चांगला फटका, परंतु रुपेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चेंडूला थांबवतोय. रन्स इथून जर पाहिलं तर मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय आज देखील चेंडू समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु थांबवलाय. इथून जर पाहिलं तर चेंडूचा खेळ आतापर्यंत झाले 5 आणि धावसंख्या 18 धावा. त्यावेळेस टॅपचा फटका परफेक्ट. चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. एकंदरीत जर पाहिलं तर 22 धावा स्कोर कार्ड वरती. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकामध्ये 22 धावा. सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे गोलंदाजीसाठी. गोलंदाज जर पाहिले तर गंगाराम आलेत गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता. इथून जर पाहिलं तर चेंडूला खेळायचं होतं. 3 वर 3 जर विकेट घेत आहेत, 3 चेंडू मध्ये 3 विकेट गंगाराम, तर आपण पाहतोय ओमकार यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज येईल. यावेळेस आपण पाहतोय फटक्यामध्ये ताकद नव्हती. फटका खेळताना कुठेतरी चुकले गेले. जास्त ताकद वापरतायत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा चेंडू डॉट झालाय. यावेळेस कडक प्रहार आहे. चेंडूला जर पाहिलं तर कव्हर क्षेत्रामधून पाठवलंय सीमारेषे पार चौकारासाठी. चौकाराने धावसंख्या आता मात्र वाढेल. एकंदरीत स्कोर जर पाहिलं तर 26 रन्स. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. येस, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू झालेत आतापर्यंत. गंगाराम आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू खूप चांगले टाकले होते, परंतु चौथ्या चेंडूवर कुठेतरी जर पाहिलं तर आक्रमण केलं गेलं. चौकार आला. इथून आपण पाहतोय अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा टॅपचा फटका परफेक्ट. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव संख्येत 4 ने वाढेल. 30 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस बॅटची हलकीशी कट लागते. चेंडू जातोय विकेट किपर कडे.
इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 3-4 षटक कंप्लीट झालेत आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर तब्बल 31 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. चला दोन टीम या आपण लगेचच टॉस करणार आहोत. एका बाजूला SD विनर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संघ असणार आहे नवीन क्रांती. दोन्ही संघाचे करणार या नवीन क्रांती आणि SD विनर. वैभव आगरे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे शुभ हस्ते आपण करूया टॉस. या दोन्ही टीमचे कॅप्टन SD विनर टीमचा कॅप्टन आणि नवीन क्रांती टीम कॅप्टन या. तर नक्कीच टॉस केलं जाईल. नवीन क्रांती एका बाजूला दुसऱ्या बाजूला SD विनर टीम. नव्या 11 या संघ आपल्याला पाहायला मिळेल. हेड इज अ कॉल. हेड आलाय. तर नक्कीच आपण पाहतोय टॉस जिंकल्यात. टॉस जिंकून काय डिसिजन घेणार कसं वाटतं? आज टीम बिल्ड केलंय. खूप चांगला संघ देखील तुमचा आणि तेजस सारखा एक चांगला बॅट्समन आहे. त्याचप्रमाणे आणखीन जे खेळाडू आहेत ते तुमच्यामध्ये आहेत. नवीन सारखा एक खेळाडू आहे. तर काय म्हणतील? आज टीम कॉम्बिनेशन खूप चांगली आहे परंतु जिंकण्यासाठी जर पाहिलं तर मेहनत करावी लागेल. काय म्हणतील याबद्दल? पोरं चांगली आहेत, मेहनत करतात. बघू आता जिंकायचा पूर्ण प्रयत्न असेल. फर्स्ट मॅच आहे. थोडीशी दबाव असते कारण की कोणाला कोणाचा खेळ माहिती नसतो. गोलंदाज कसे वापरायचे, कोणाला कधी द्यायची, हा खूप तालमेल बसता बसता थोडासा टायमिंग जातो. पण आज तुमची देखील टीम या ठिकाणी उपस्थित झाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असतील. तुम्हाला शुभेच्छा असतील. टॉस जिंकल्याचं तर काय डिसिजन असता? फिल्डिंग घेणार होते. आता तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे. बॅटिंग चांगली होते. टॅपचा फटका देखील जातोय. तर असा कोणता फलंदाज आहे ज्यामध्ये आज टॅपची क्षमता चांगली आहे आणि तो टॅप खेळू शकतोय? तसे प्लेयर सर्वात चांगले आहेत आमच्याकडे. कोणताही प्लेयर कधी कोणताही शॉट मारू शकतो. नक्कीच आज देखील तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. कसं वाटतंय या टुर्नामेंट बद्दल? टुर्नामेंट मस्त आहे. सर्वांनी मेहनत चांगली घेतलेली आहे आणि त्यामुळेच आज तुम्ही बघता तिकडे एवढे चांगली मॅच चालू आहे. नक्कीच थँक्यू. तुम्हाला देखील मॅच कडे जाऊया जिथे मॅच सुरुवात होईल. रुपेश आपण पाहतो पहिल्या चेंडूवर आक्रमण केलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषे पार चौकारासाठी. सुरुवात चांगली केली रुपेश. नेहमीच आपण पाहतोय अग्रेसिव्ह असतो. जेव्हा जेव्हा आपण पाहतोय रेहमतनगर टीम SD विनर टीम या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय SD विनर टीम कडून. पण आज जर पाहिलं तर आपल्या संघासाठी दोन्ही बंधू समोरासमोर असताना आपल्याला पाहायला मिळतोय राकेश आणि दुसऱ्या बाजूला रुपेश. अगदी जर पाहिलं तर हा चेंडू वाईड आहे. इथून 5 धावा आल्यात आतापर्यंत. एक चेंडू मागे. इथून आपण पाहतोय नोचा कॉल आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि नो +1 एकंदरीत 2 धावा मिळतील. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा. एकच चेंडू झालाय आतापर्यंत. प्रथमेश एका बाजूला आपण पाहतोय आक्रमण फलंदाज आहेत दोन्ही पण. जर पाहिलं तर कमी धावांचं लक्ष आहे. 31 धावा ह्या कमी धावा आहेत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून आक्रमण केलं जाईल. पुन्हा एकदा प्रथमेश वेगाने बॅट फिरवण्याचा प्रयत्न होता परंतु आज चेंडू जर पाहिलं तर डॉट येतोय. चांगला फटका गॅप मध्ये खेळलाय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. आधी आपण प्रथमेशला जास्तीत जास्त ओव्हरआर्म मध्ये पाहतोय. अंडरआर्म मध्ये आज जर पाहिलं तर ओपनिंग मध्ये आलाय आणि काल देखील आपण पाहिलं त्याला ओपनिंग करताना वेऊर मध्ये. म्हणजेच इथून जर पाहिलं तर आता अंडरआर्म मध्ये थोडासा प्रवेश घेतला गेलाय. इथून जर पाहिलं तर रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 4 चेंडू झाले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत षटकातील. आणखीन एक चांगला फटका परंतु रोखलाय या चेंडूला. रन्स बनवायचा आहे.
तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रोहित पाटील होते, चिराग पाटील यांचे मोठे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित पाटील यावेळेस कडक अगदी बॅट मधून जसा आवाज आला आणि तो आवाज सीमारेषे पार चेंडूला पोहोचवताना आपल्याला पाहायला मिळाला. क्रॅकिंग फटका, चेंडू सीमारेषेपार चौकार. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. एक षटक कंप्लीट झालाय, कुठलीही नुकसान नाही आणि 16 धावा स्कोर कार्ड वरती. म्हणजे अर्धा पल्ला जो आहे तो एका ओव्हर मध्ये आपण पाहतोय पूर्ण केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू जर पाहिलं तर 18 आणि 18 मध्ये 15 धावांची आवश्यकता. इथून आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर अंकित आलाय. इथून गुटनाट एक थोडासा खेळायचा प्रयत्न होता, ऑन साइड रिजनला मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर त्याला देखील समजला नाही प्रथमेशला आणि हा चेंडू आपण पाहतोय डॉट होताना. इथून जर पाहिलं तर 17 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 17 मध्ये 15 बनवायचे आहेत. हो, यावेळेस पुन्हा एकदा प्रहार चांगला आहे आणि इथून ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रोच्या मिळतील तब्बल 5 धावा. चुकीचे क्षेत्ररक्षण मी म्हणेन. चेंडू चांगला फेकला होता परंतु बॅकअपला कोणी नव्हता आणि त्याचमुळे 5 धावा आल्या आहेत. इथून 10 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. आपण पाहतोय 10 धावांची आवश्यकता. देखील चेंडू जर पाहिलं तर थोडस खराब हाताळताना आपल्याला पाहायला मिळते. आणखीन 2 धावा ऍड होतील. एकंदरीत आपण पाहतोय आता मात्र जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 8 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चुकले आहेत आणि इथे मात्र आपण पाहतोय क्लीन बोल्ड होताना गडी बाद. अमोल पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो फिल्डिंग साठी आहे आणि आज उपस्थित नाही आहेत परंतु उद्या मात्र ते आपल्याला टीम मध्ये पाहायला मिळतील. संघाचे ऑनर्स म्हणून आपण पाहतोय. यावेळेस खराब बॅटिंग मी म्हणेन. अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि गडी बाद. अजूनही जर पाहिलं तर जिंकण्यासाठी आपण पाहतोय 8 रनाची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. प्रत्येक गावात आपल्याला पाहायला मिळतंय. तिथून जर पाहिलं तर नो स्कोरचा इशारा आलाय आणि रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. आपण पाहतोय 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 मध्ये नाही 13 चेंडू शिल्लक आहेत. सॉरी, पुन्हा सिंगल रन्स मिळेल. आता मात्र 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. नक्कीच आपण पाहतोय कौशल आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर. जर आपण त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली तर जगत सरकार सारखी आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून आपण पाहतोय सुरुवात केली वाईडने. खराब सुरुवात मी म्हणेन. धावा कमी आहेत. इथून जर पाहिलं तर तुम्हाला धावा नक्कीच सेव्ह कराव्या लागतील. यावेळेस फटका सुरेख आहे परंतु तिथे आपण पाहतोय राकेश पाटील
रोहित पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षण चांगलं केलंय, चेंडूला अडवलंय. रन्स मात्र इथून जर पाहिलं तर एकच मिळेल. या एकेरी धावाने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 26 रन्स. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता आहे. इथून आपण पाहतोय आणखीन एक वाईट चेंडू. यानंतर आपल्याला विनोद राणे देखील इन ऍक्शन मध्ये नक्कीच पाहायला मिळतील. इथून आपण पाहतोय सिंगल रन्स महत्व आहे सिंगल रन साठी आणि चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. इथून आपण पाहतोय विकेटचं पतन होईल. गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा टॅपचा फटका आणि हा फटका जर पाहिलं तर विजय प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण लगेच अनाऊन्स करूयात. रुपेश ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.